बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची आणि राजकीय बातमी. माणिकराव कोकाटेंच्या सदनिका जप्तीचे आदेश न्यायालयानं दिलेत. न्यायालयानं दिलेल्या निकालपत्राची एक प्रत एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे. शिक्षा सुनावताना न्यायालयानं कोकाटेंवर ताशेरे ओढले. मंत्री स्वार्थी आहेत, त्यांनी कायद्याचे अभ्यासक असूनही गरिबाचं घर लुटलंय असंही न्यायालयानं यामध्ये म्हटलंय. अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं. राहुल, एकीकडे आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये जरी आता जामिनावरती माणिकराव सुटलेले असले तरी सुद्धा आता सदनिका जप्तीचे आदेश देण्यात आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावरती केलेली टिप्पणी. 38 पाणी हे निकालपत्र आहे, ते माझ्या हातात आहे. आणि जरी हे 1990 सालचं जवळपास 30 वर्ष जुनं प्रकरण असलं आणि माणिकराव कोकाटे म्हणत असले की हे राजकीय दृष्ट्या माझ्यावरती आलेलं हे बालंट आहे, तरी सुद्धा न्यायालयाने काय म्हटलंय ते फार महत्वाचं आहे. कारण न्यायालयामध्ये अनेक पुरावे आले आणि त्या पुराव्याच्या आधारावरती तब्बल 30 वर्षानंतर हा निवाडा आला आणि त्यांना लगोलग जरी जामीन झालेला असला तरी न्यायालय काय म्हणतंय बघा. डिस्कशन ऑन द पॉइंट ऑफ सेंटेन्स. न्यायालय असं म्हणते, आय हॅव गिव्हन अँक्शियस थॉट टू द सबमिशन ऑफ लर्नेड ॲडव्होकेट फॉर अक्यूज, सो ऑल्सो कॉज नंबर 1 अँड नंबर 2 अँड लर्नड. ते जे दोन्ही बाजूचं जे एकमेकांच्या विरोधामध्ये आर्ग्युमेंट झालेले, पण हे वाक्य फार महत्वाचं आणि ह्या वाक्यामुळेच खरोखर विरोधक असं म्हणू शकतात की माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते असं म्हणतात न्यायालय, is the accused number 1 is at present the minister in the agriculture department having a reputation post in the government. Further, the accused number 2 is his brother. These are the mitigation circumstances favorable to the accused number 1 and 2. However, the commission of the offense of the cheating and forgery, even the accused number 1 is a politician as well as a lawyer, and despite of knowing the consequence of such illegal act committed such offenses, show utter disrespect to the law and has also caused injury and damage to the really needy and economically weak person. म्हणजे एखाद्या राजकीय नेत्यावरती इतक्या कठोर शब्दामध्ये एखाद्या न्यायालयाने अलीकडच्या काळामध्ये केलेली सर्वात मोठी टिप्पणी आहे. न्यायालय म्हणते की माणिकराव, तुम्ही स्वार्थी आहात, तुम्ही कायद्याच्या अभ्यासक असून सुद्धा तुम्ही इतका मोठा स्वार्थ केला की जी पात्रताच तुमची नाहीये त्या गरीबाचं घर तुम्ही लाटलं ती पात्रता दाखवून. आणि त्यामुळं पुढे न्यायालय असं म्हणत आहे की आम्हाला हे माहिती आहे, नो डाऊट अक्यूज नंबर 1 म्हणजे माणिकराव कोकाटे being a minister of the state in agriculture department may ruin his reputation of his if he is punished. जर आम्ही त्यांना शिक्षा दिली तर आम्हाला हे माहिती आहे की समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा थोडीशी कमी होईल, त्याला धक्का बसेल. पण पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. बट सायमल्टेनियसली द लॉ कॅन नॉट कंडोन सच इलिगल ऍक्ट merely ड्यू टू द फॅक्ट that the person is having a reputation position in the society. आणि म्हणून मी असं म्हणतो आहे, in the society, in the view of creating deterrence, it is essential to give a strong message to the society that commission of offenses likely cheating and forgery are not tolerable. आणि तुम्ही इतक्या मोठ्या पदावर असल्यामुळं तुमच्या माध्यमातून जे कोणी अशा गोष्टी करतात त्यांना कठोर एक मेसेज आम्हाला द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही शिक्षा देत आहोत. आणि ती शिक्षा सुनावलेली आहे पुढे. हॅव्हिंग रिगार्ड्स टू ऑल दीज फॅक्ट्स, आय एम ऑफ द फर्म candid opinion that the accused number 1 and 2 must be convicted. आणि पुढे जेव्हा हा जामीन मिळाला ना प्रज्ञा, तर त्या जामिनाला जरी स्थगिती असली तरी शिक्षा कमी होणार नाही माणिकरावांची. आणि त्यातलं पुढचं वाक्य असं महत्वाचं आहे की बट कन्सिडर द नेचर ऑफ द क्राइम अँड नो असेंडन्स ऑफ द अक्यूज. ही सगळी जी त्यांनी मिळवलेली जी सदनिका आहे, जी 3 फ्लॅट आहेत, ते परत घ्या. आता माझ्या मते अलीकडच्या काळामध्ये एखाद्या मंत्र्याच्या विरोधामध्ये इतक्या स्ट्रॉंग शब्दामध्ये न्यायालयानं सांगितल्यानंतर खरं तर आता राज्यकर्ते काय करतात त्याकडे बघायला हवं. ग्रीडी हा शब्द वापरलाय, स्वार्थी. कायद्याच्या अभ्यासक आहात तरी तुम्ही कायदा मोडलाय. तुम्ही इतक्या प्रतिष्ठित पदावरती असून, राजकारणी आणि आता मंत्री असून तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं की आपण गरीबाचं घर लुटतो, हे असून सुद्धा तुम्ही असं कृत्य केल्यामुळं न्यायालयानं आता हे जे निकालपत्रात म्हटलंय, माझ्या मते महाराष्ट्रामध्ये एक अलीकडच्या काळातली एक मोठी राजकीय घडामोडच असणार आहे. आणि ती घडामोड पाहता जरी माणिकरावांना जामीन मिळाला असला आणि ते म्हणत असले की राजकीय दृष्ट्या माझ्यावरती हे बालंट आहे, तरी सुद्धा न्यायालयानं ते मानलेलं नाही, हे या निकालपत्रातनं दिसतंय. प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं, महायुती सरकारमध्ये अशा स्वरूपाचे जे आरोप होत आहेत त्यात सगळ्यात आधी मुंडेंवरती झालेले, अर्थातच आरोपांचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी थेट राजीनाम्याची मागणी करणारे आता हे दुसरे मंत्री आहेत आणि तेही राष्ट्रवादीचे आहेत. त्यामागे काही विशेष कारण किंवा अर्थातच ही प्रकरणं अशा पद्धतीनं उघड होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं नाही. त्याच्यात केवळ निव्वळ कोइन्सिडन्स आपण ज्याला म्हणतो तसा कोइन्सिडन्स आहे. कोणाला माहिती होतं प्रज्ञा की 30 वर्षानंतर असा अचानक निवाडा येईल? म्हणजे कालपर्यंत आपल्याही कुठल्या चर्चेमध्ये हा विषय नव्हता, अचानक आला. कदाचित इतकी न्यायालयीन, खरं तर आता चर्चा हीच व्हायला हवी
की ज्या गरिबाबद्दल सन्माननीय न्यायाधीशांनी आपलं मत व्यक्त केलं आहे आणि सन्माननीय न्यायाधीश म्हणतात की ह्या गरिबाला पुढे म्हणजे तेही निकालपत्रातलं महत्वाचं वाक्य आहे की आयुष्यभर घर घेता आलं नाही जे कोणी लाभार्थी होते ते म्हणजे त्याच्याऐवजी माणिकराव कोकाटे यांच्या ऐवजी तर त्या 30 वर्षाचा हा जो प्रदीर्घ कालखंड गेला त्याच्यावरती पण चर्चा व्हायला हवी. राहिला प्रश्न अजित पवार यांच्या संदर्भातला तर त्याच्यामध्ये आता दिसतं असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटातले मंत्री असतील किंवा अजित पवार यांच्या गटातले मंत्री असतील तर त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती कोइन्सिडेंटली बाहेर आली आहे. म्हणजे खरं म्हणजे या धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं प्रकरण हे निवडणुकीच्या काळापासून चर्चेत होतं पण नंतर ते ज्या पद्धतीनं बाहेर आलं आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराडांनी जो काही राजकीय पाठबळानं तिथं हायदोस घातला होता ते सिद्ध झालं. त्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत आलेत पण अजूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही जी विरोधकांची मागणी आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल असं आहे की ते कृषी क्षेत्रातले एक चांगले अभ्यासक आहेत वगैरे असं त्यांचं मत त्यांच्याबद्दलचं मत असताना अलीकडे त्यांनी बरीच वादग्रस्त वक्तव्य केलेत. म्हणजे आम्ही 1 रुपयामध्ये भिकाऱ्याला भीक पण देत नाही पण शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देतो वगैरे कर्जमाफीबद्दल पण ते बोलले. तर हे जे मंत्री आहेत हे मंत्री वादग्रस्त याच्यात काही डाऊट नाहीये आणि ते वादग्रस्त झालेत. हा एक अजित पवार यांच्या गटातल्या काही मंत्र्यांचं त्यात नाव येत आहे. हा एक निव्वळ योगायोग आहे पण हा योगायोग हा सरकारला कसा अडचणीचा आहे असं जर प्रश्न विचारशील तर 230 ज्या सरकारकडं इतकं मोठं मॅन्डेट आहे ते सरकार खरं तर स्मूथपणे कामकाज करताना दिसायला हवं होतं तसं होत नाहीये कारण मंत्र्यांचे जुने कारनामे बाहेर येत आहेत आणि ते आता एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्या गटातले असल्यामुळं पण अलीकडे राजकीय परंपरा बघता कुणीही अशा आरोपावरून आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही. ही वस्तुस्थिती जरी असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये मात्र या सरकारमधल्या काही विशिष्ट घटकाबद्दल निश्चितपणे नाराजी असेल आणि ती नाराजी ही येणाऱ्या काळामध्ये मतपेटीतनं भरे रिफ्लेक्ट नाही झाली तर एकूण सरकारबद्दलच्या प्रतिमेमध्ये तर निश्चित हानिकारक आहे यात काही संशयच नाही. नक्कीच तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.